आता बघा इथं या प्रॅक्टिस सेट 10.1 मधला तिसरा प्रॉब्लेम आपण घेतलाय. तिथं भाग जात नाही. काय जात नाही? डायरेक्टली 9 च्या टेबल मध्ये 48 येत नाही. मग कसं करायचं? लक्ष द्या व्यवस्थित. हा प्रॉब्लेम महत्वाचा आहे. बाकी तुम्ही प्रॉब्लेम इझिली करू शकता. -48p⁴ डिवायडेड बाय 9p². तर पहिला मुद्दा आहे 9 ने 48 ला भाग जात नाही. बरोबर आहे. मग काय करायचं? आता आपण तुम्हाला माहिती आहे कसा भाग काढतो की 9 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 48 उत्तर येईल. आपण या ठिकाणी प्रोसिजर करूया. -9 ला x ने मल्टिप्लाय करू. कितीने मल्टिप्लाय करू? x. म्हणजे उत्तर तुमचं येईल -48. किती येईल? आता x चा आन्सर कसा येणार लक्षात घ्या. x इज इक्वल टू, आता हे -9x आहे, मायनस मायनस इथंच कॅन्सल करून टाकू आपण, काही विषय नाही. x इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 9. 9 ने भाग जात नाही, मात्र 3 ने भाग जातो. कितीने भाग जातो? 3 ने. 3 3 जा 9, 3 1 जा 3, एक रिमेनिंग राहिला, 3 6 जा 18. म्हणजे उत्तर किती आलं? 16/3. म्हणजे याचा आन्सर येतं 16/3 प्लस मायनस मायनस. आणि p² आहे इथं p⁴ आहे, म्हणजे काय लागणार आपल्याला? p². ओके. म्हणजे याचं उत्तर येईल -48p⁴. बघा तुम्ही या ठिकाणी करून दाखवतो. -9p² इंटू 16/3 p². बघा 3 1 जा 3, 3 3 जा 9, -3p² इंटू 16p². बघा गुणाकार काय येतो? -3, 16 3 जा -48p⁴. आलं का आन्सर? बघा -48p⁴. आता हे मायनस, इथं मायनस घ्या, मायनस मायनस प्लस 0. तुमचा क्वेश्चन किती आला? 16/3p². आणि तुमचं रिमाइंडर आहे 0. ओके. हा वेगळा प्रॉब्लेम. जिथं भाग गेला नाही तिथं ही प्रोसिजर करायची, हे सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. आणखी 2 असे प्रॉब्लेम आहेत, मी सोडून दाखवतो. ओके. 2 सांगितल्याच्या नंतर तुम्हाला आणखी समजायला होईल. बाकी तुम्ही इझिली करू शकता. ओके. घ्या. झालंय सर. चला सेकंड प्रॉब्लेम बघा. मायनस असल्याच्या नंतर घाबरायचं नाही. -36x⁴ याला डिवाइड करायचंय आपल्याला -9x ने. कशाने डिवाइड करायचंय? -9x. आता इथं मायनस आहे, इथं -36 आहे. मायनस आणि प्लसचा भाग आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस काय येईल? मायनस. 9 चा टेबल आपण कुठपर्यंत आणणार? 4. 9 4 जा 36. कोएफिशियंटचा विषय भेटला. इथं x आहे, इथं x³ आहे, इथं x⁴ आहे, 4 आहे. म्हणजे आपल्याला किती कमी पडणार? x³. म्हणजे काय लागतं? x ला x³ ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं? x⁴. इथं लिहायचं x³. आता या दोघांचा गुणाकार येईल -9x इंटू 4x³ इज इक्वल टू -36x⁴. -36x⁴. आणि मायनस असल्या सगळ्यात महत्वाचं काय? बरेच जण काय करतात? डायरेक्ट 0 लिहितात. मायनस मायनस 0 येतं का? नाही. हे मायनस साइन या टर्मचा आहे. इथं मायनस वेगळं घ्यावं लागेल. मायनस मायनस परत इथं होईल प्लस, आणि प्लस मायनस परत होईल 0. परत काय होईल? 0. मायनस असल्याच्या नंतर इथं डायरेक्टली 0 लिहायचं नाही. -36 आणि -36 तुम्ही जर घेतलं तर ते आन्सर काय येतं? -72. काय येतं? म्हणजे तिथं तुम्ही चुकलात 100%. त्याच्यामुळे हे मायनस टर्मचं आहे. तुमचं जे काही प्रोसिजरचं मायनस आहे तिथं इथं मायनस घ्या. मायनस मायनस ह्याला राऊंड करून प्लस लिहा आणि मग काय लिहायचं? 0. त्या ठिकाणी तुमचा क्वोशंट येतो. क्वोशंट म्हणजे भागाकार 4x³. आणि इथं सुद्धा रिमाइंडर किती आहे तुमचा? रिमाइंडर आहे 0. ओके. घ्या. हे ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात पुस्तकात दिलेलं आहे. तर कुठे ऍक्टिव्हिटी तिथं तुम्ही बॉक्स करू शकता. घ्या. चला आजचा पहिला पॉइंट काय शिकायचं आपल्याला? टू डिवाइड अ मोनोमियल बाय मोनोमियल. मोनोमियल म्हणजे काय? एक पद. त्याला एक पदी म्हणतो आपण. काय म्हणतो? एक पदीने एक पदीला भागणे. बरोबर आहे. 15p³ ला 3p ने काय करायचं? तुम्हाला डिवाइड करायचं. ओके. आता 8वी ला म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना भागाकार माहिती, बरोबर? सेम त्याच पद्धतीने थोडा बदल कुठे लक्षात ठेवायचा. 3p³ ला आपल्याला डिवाइड कशाने करायचं आहे? 15p³ ला 3p ने. तर सगळ्यात पहिले कोएफिशियंट जो आहे नंबर याच्याकडे आपण लक्ष द्यायचं.
आता 3p ला 15 ने भाग जातो, 3 ने 15 ला भाग जातो, 3 5 जा 15 आणि p ने p क्यूब ला कसा भाग घालायचा? आम्हाला सर नंबर नाही कोएफिशियंट घालतात, व्हेरिएबल ला कसा घालायचा? आता p क्यूब आहे, p क्यूब ला p ने भाग घालणे म्हणजे छेदात, मग याचा एक p आहे आणि याच्या एक p सोबत कॅन्सल झाला, याच्यातला एक p कॅन्सल झाला, खाली किती राहिले? p स्क्वेअर. किती राहिले? म्हणजे p ने p क्यूब ला डिवाइड केल्या उत्तर किती आलं? p स्क्वेअर. म्हणजे या दोघांचा गुणाकार. आता जसं आपण पाडा म्हणलो 3 5 जा 15, 3 चा टेबल कुठपर्यंत म्हणला? 5 पर्यंत. 3 5 जा 15. तसं p चा टेबल कुठपर्यंत म्हणावं लागतंय? p इंटू p, p स्क्वेअर, p1 जा p स्क्वेअर, p2 जा p क्यूब, म्हणजे गुणाकार केला तर नाही का त्या पद्धतीने. p इंटू p स्क्वेअर p क्यूब. टेबल तर नसतो त्याचा, फक्त एक तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. p इंटू p स्क्वेअर काय येतं? p क्यूब. काय येतं? p क्यूब. म्हणजे आता इथं या ठिकाणी 15 p क्यूब असा आन्सर येतो याचा गुणाकार. तुम्हाला वाटलं तर इकडे करून दाखवतो. 3p इंटू 5p स्क्वेअर. yesterday we learned multiplication. त्याला आपण मल्टिप्लिकेशन शिकलेलं आहे. 3 5 जा 15 p इंटू p स्क्वेअर p क्यूब. आलं उत्तर 15 p क्यूब. आता आपण इथं काय करणार? मायनस 15 p क्यूब मधून 15 p क्यूब गेला, उत्तर किती आलं? 0. आणि म्हणून याला म्हणायचं कोशंट. कोशंट म्हणजे भागाकार. किती आला कोशंट तुमचा? 5p स्क्वेअर. आणि रिमाइंडर किती आलं? 0. रिमाइंडर किती आहे? 0. लक्षात आलं का?